नागपुर शहर की अपराध शाखा यूनिट 3 को बड़ी सफलता मिली है। यूनिट 3 की टीम ने चोरी के 2 मामलों का खुलासा किया है। यह कार्रवाई वाठोड़ा, हुड़केश्वर और नंदनवन पुलिस थाना क्षेत्र से संबंधित मामलों में की गई। पुलिस ने इस कार्रवाई में 3 आरोपियों को हिरासत में लिया, जबकि एक आरोपी अभी फरार है। आरोपियों के पास से 4 ईस्टमैन कंपनी की बैटरियां और एक एक्टिवा 2 पहिया वाहन जब्त किया गया। जब्त किए गए माल की कुल कीमत 1,40,000 रुपए बताई जा रही है। आरोपियों को आगे की कार्रवाई के लिए वाठोड़ा पुलिस थाने को सौंप दिया। फिलहाल फरार आरोपी की तलाश जारी है। आपल्या मॅक्सीच्या ज्या बॅटरी असतात त्या चोरीचे प्रमाण मागील काही दिवसांमध्ये वाढलेलं आहे। यापूर्वी आम्ही काही बॅटरी आणि चोर जे होते त्यांना आम्ही अटक केलेलं होतं। त्याचप्रमाणे आम्हाला वाठोडा पोलीस स्टेशन आणि नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून पण बॅटरी चोरी झाल्याबद्दलची माहिती प्राप्त होती आणि त्या तपासाच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 3 येथील पोलीस उपनिरीक्षक मधुकर काटुके आणि त्यांच्या पथकाने दिलीप दासरवार यांना जी माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे 3 आरोपी आम्ही ताब्यात घेतले होते। त्या आरोपींकडून एकूण 4 बॅटरी, मॅक्सीच्या 4 बॅटरी, त्याचप्रमाणे हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीमधून चोरलेलं एक वाहन, दुचाकी वाहन ऍक्टिवा हे आम्ही हस्तगत केलेलं आहे आणि त्यामध्ये 3 आरोपींना अटक केलेली आहे। यामध्ये या आरोपीवर यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत। तिन्ही आरोपी जे आहेत हे रेकॉर्ड वरचेच आरोपी आहेत। एकूण 1,40,000 रुपयांचा मुद्देमाल आम्ही यामध्ये हस्तगत केलेला आहे। आरोपींचे नाव जे आहेत, एक दानिश अली म्हणून आहे, त्यानंतर साहिल अली उर्फ गुज्जर म्हणून दुसरा एक आरोपी आहे, त्याचप्रमाणे सय्यद सलमान वल सय्यद जलाल असे तिन्ही आरोपी आहेत आणि यातील 2 आरोपी जे आहेत ते हसनबाग येथे राहणारे आहेत। एक आरोपी जो आहे तो यशोधरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणार आहे। ही जी कारवाई आहे ही नागपूर शहराचे पोलीस आयुक्त माननीय रवींद्र कुमार सिंघल, त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त श्री नवीन चंद्र रेड्डी, त्याचप्रमाणे ऍडिशनल सीपी क्राईम श्री वसंत परदेशी सर, डीसीपी डिटेक्शन श्री राहुल मातनीकर सर आणि एसीपी क्राईम श्री अभिजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 3 चे जे मधुकर काटुके सरांचे पथक आहे